नमस्कार. आपलं या मुलाखतीमध्ये स्वागत. आपले नाव काय? माझे नाव उज्ज्वला दिलीप शिंदे. रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शाहू ज्युनियर कॉलेज एज्युकेशन ऑफ रुकडी येथे मी DLEDच्या प्रथम वर्षात सध्या शिकत आहे. ठीक आहे. तुम्ही कोणत्या पुस्तकाचे परीक्षण केले आहे? मी महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जीवनकार्यावर आधारित ज्योतिचरित्र या पुस्तकाचे परीक्षण केलेले आहे. पुस्तकाचे नाव, लेखक, प्रकाशन कोणते आहे आणि या पुस्तकाची किंमत किती आहे? पुस्तकाचे नाव आहे ज्योतिचरित्र, लेखकाचे नाव आहे लक्ष्मण शास्त्री जोशी आणि पुस्तकाची किंमत आहे 22 रुपये आणि नॅशनल ट्रस्ट बुक इंडिया नवी दिल्ली यांनी हे पुस्तक प्रकाशित केलेले आहे. या पुस्तकाची निवड करण्यामागचे कारण काय होते? या पुस्तकाची निवड करण्यामागे कारण असे की महात्मा ज्योतिराव फुले यांचे सामाजिक विचार आणि त्यांचे जे कार्य आहे आजच्या काळातही खूप मार्गदर्शक आणि प्रेरणादायी आहे. त्यांच्या जीवनकार्यामुळे शिक्षण, समानता, न्याय आजही सर्वांना घेण्यासारखे आहे आणि त्यांचे महत्त्व या पुस्तकातून समजते, म्हणून हे पुस्तक मी निवडलेलं आहे. लेखनाची भाषा व लेखनशैली तुम्हाला कशी वाटली? लेखनाची भाषा आणि लेखनशैली अत्यंत सोप्या आणि मराठी आवृत्तीमध्ये असल्यामुळे आणि सोप्या पद्धतीने असल्यामुळे वाचकाला खिळवून ठेवण्यासारखे आहे. त्यामुळे प्रत्येकाने हे पुस्तक वाचावे असे पुस्तक आहे. पुस्तकातील कोणता भाग तुम्हाला सर्वात जास्त आवडला? या पुस्तकामध्ये मला सर्वात भाग जो जास्त आवडलेला आहे तो म्हणजे त्या काळात एवढ्या कठीण परिस्थितीही महात्मा ज्योतिराव फुले यांनी स्त्रियांच्या शिक्षणाला विरोध होता. अशा कठीण परिस्थितीही त्यांनी समाजाला न जुमानता आपली पत्नी सावित्रीबाई फुले यांच्यासह स्त्री शिक्षणासाठी त्यांनी संघर्ष केला. मुलींसाठी त्यांनी शाळा सुरू केली. हा भाग मला या पुस्तकामध्ये अत्यंत आवडलेला आहे. या पुस्तकातून तुम्हाला काय नवीन शिकायला मिळाले? या पुस्तकातून बरेच काही शिकण्यासारखे आहे. त्यावेळेला स्त्रियांना शिक्षण दिलं जात नव्हतं, पण महात्मा ज्योतिराव फुले यांनी पुढं आपल्या पत्नी सावित्रीबाई फुले यांच्यासह त्यांना शिक्षण देण्याचा प्रयत्न केला आणि ते समाजाला न जुमानता. आणि आत्ताच्या मुलींना शिक्षण हे त्यांच्यामुळेच मिळते. अन्यायाविरुद्ध कसं लढायचं आणि समाजातील विरोधाला न जुमानता शिक्षणासाठी कसे लढायचे, शिक्षणातून परिवर्तन कसे घडवायचे, शिक्षणाला काय महत्त्व आहे हे त्यांच्या या पुस्तकातून ठामपणे दिसून येते. पुस्तक परीक्षणाचा तुमच्या वाचन सवयीवर काय परिणाम झाला? पुस्तक परीक्षणामुळे मी अनेक नवनवीन पुस्तके हाताळलेली आहेत आणि त्यामुळे काय व्हायला लागले की माझा वाचनाबद्दलचा जो सकारात्मक विचार आहे तो वाढत चाललेला आहे. मी आता केवळ मनोरंजनासाठी वाचत नाही, तर मला त्या पुस्तकातून काय शिकायला मिळेल, मी त्याचा काय अवलंब केला पाहिजे सध्याच्या जीवनामध्ये याचा मी जास्त विचार करते आणि माझ्या मुलांना देखील त्याचा उपयोग कसा होईल याचा देखील मी विचार करते आणि त्या पुस्तकातील विचाराप्रमाणे आपल्या जीवनामध्ये काही बदल करता येईल याचा देखील मी आता सध्या विचार करायला लागले आहे. आणि पुस्तक परीक्षणाचा हा सगळ्यात जास्त चांगला उपयोग माझ्या जीवनामध्ये झालेला आहे. पुस्तक परीक्षणातून तुम्ही विद्यार्थ्यांना काय संदेश द्याल? मी हाच संदेश देईन की शिक्षण ही परिवर्तनाची खरी पायरी आहे, खरी शक्ती आहे आणि प्रत्येक विद्यार्थ्यांनी आजच्या तरुण पिढीने आज देखील हे पुस्तक वाचले तर त्यातून बरंच काही शिकण्यासारखं आहे आणि हे पुस्तक मी वाचलेलं आहे आणि या सर्व विद्यार्थ्यांनी देखील वाचावं अशी मी इच्छा इथं व्यक्त करते. या पुस्तकाबद्दल तुमचा अभिप्राय काय आहे? मी हे पुस्तक वाचलं हे मला पुस्तक खूप छान वाटलं. माझ्या विचारामध्ये देखील खूप बदल झालेला आहे. त्या काळी महात्मा ज्योतिराव फुले आणि आपल्या सावित्रीबाई फुले यांनी आपल्या स्त्री शिक्षणासाठी किती संघर्ष केला असेल, त्यांना कोणकोणत्या गोष्टींना सामना करावा लागला असेल मला या पुस्तकातून लक्षात आलेलं आहे. आणि याचा विचार करिता मी त्यांचे विचार, त्यांचं मार्गदर्शन, त्यांची जी प्रेरणा आहे ती माझ्या जीवनामध्ये नक्कीच आणेन आणि हे पुस्तक प्रत्येकाने वाचण्यासारखं आहे. सावित्रीबाई फुले यांनी शेणाचे गोळे आपल्या अंगावरती ठेवून स्त्रियांसाठी त्या लढल्या, स्त्रियांसाठी त्यांनी शाळा सुरू केली. आपल्या पतीसोबत त्यांनी खांद्याला खांदा लावून प्रत्येक गोष्ट त्यांनी आपल्या जीवनावर आधारित मुलींना जेवढं शिक्षण देता येईल तेवढा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. खूप छान आणि अत्यंत प्रभावीपणे वाचलेलं हे पुस्तक आहे आणि सगळ्यांनी विद्यार्थ्यांनी आणि आत्ताच्या तरुण पिढीने हे पुस्तक वाचावं असं हे पुस्तक आहे. आणि या पुस्तकासाठी आमच्या अध्यापक विद्यालयाचे प्राध्यापक डॉक्टर राम सत्ते सर यांनी आम्हाला प्रेरणा आणि मार्गदर्शन दिले, त्याबद्दल देखील मी त्यांचा आभार मानते. आणि हे पुस्तक सर्वांनी वाचावं अशी मी इच्छा इथे व्यक्त करते. या पुस्तक परीक्षणाबद्दल बोलण्याची संधी दिल्याबद्दल तृप्ती वनकुंद्रे मॅडम यांचे देखील मी या ठिकाणी आभार मानते. धन्यवाद.